पण उद्धव आणि राज एकत्र येणं हे मराठी माणसाचं, बहुसंख्य मराठी माणसाचं स्वप्न होतं. ही टिकवावी लागेल आणि जर टिकली नाही ना तर आयुष्यातली सगळ्यात महत्वाची संधी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे गमावतील. बाळासाहेब ठाकरेंनी प्रमोद महाजन यांना स्पेस दिली नसती तर भाजप वाढलाही नसता. मला एकनाथ शिंदेची दया येते. हिंदी सक्तीचा मुद्दा, तुम्ही जर बाळासाहेब ठाकरेंचा वारसा सांगताय तर तुम्हाला मराठीच्या हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर भूमिका घ्यायला पाहिजे होती. तुमचा मंत्री होता. एकनाथ शिंदे झोपून राहिले का, दुर्लक्ष केलं का, का सत्तेचा माज इतका झाला की त्यांच्या लक्षातच आलं नाही हा महत्वाचा मुद्दा आहे. शिवसेना शिंदेची कधी नव्हती. शिवसेना ही ठाकरेंचीच आहे. ती आधी बाळासाहेबांची होती, आता उद्धव आणि राज यांची. उत्तर भारतीय पत्रकारांना हा विषय कळला नाही, त्यांना कळून घ्यायचा नाही. ते अत्यंत लबाड लोक आहे. रवीश कुमार सुद्धा, अजित अंजुम सुद्धा, अभिसार शर्मा सुद्धा. पण बाकी हे सगळे स्वतःला पुरोगामी म्हणणारे, त्यांना मराठीचा प्रश्न समजू शकत नाही. शेवटी आपल्या डबक्यातून बाहेरच नाही पडत कधी. आम्हाला आदर आहे बोरे सरांबरोबर होता, म्हणजे कालपर्यंत तरी होता. काल मला लाज वाटली सदानंद मोरे सरांची. याचं कारण ते फडणवीसना साहेब साहेब म्हणत होते. जे आपल्या विरोधातले पक्ष किंवा विचारधारा आहेत त्यांच्यामध्ये फूट पाडा आणि राज्य करा, ही भाजपची विचारसरणी आहे. माझं म्हणणं आहे, आज मराठी मुसलमान पूर्णपणे हा उद्धव ठाकरेंबरोबर आहे. विधानसभेला सुद्धा तो होता, लोकसभेला सुद्धा होता. 5 जुलैला वरळीच्या NSCI डोममध्ये जे चित्र दिसलं त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये राजकारणाची दिशा बदलणार का याच्याबद्दल बरीच चर्चा सुरू झालेली आहे. जी गोष्ट गेल्या 18-20 वर्षामध्ये झालेली नव्हती ती अखेर या दिवशी झाली, जेव्हा राज आणि उद्धव ठाकरे हे एकत्र दिसले. अर्थात हे केवळ आत्ता एकत्र दिसलेले आहेत, पण खरोखर त्यांची राजकीय वाटचाल सुद्धा एकत्रीकरणाच्या दिशेनं होणार का, एकत्र येऊन ते निवडणुका लढणार का, याच्यासाठी अजून बराच अवकाश आहे. पुढं नेमकं काय होऊ शकतं याच्याबद्दलचे बरेच अंदाज आत्ता व्यक्त केले जात आहेत. पण ही एक सुरुवात आहे असं उद्धव ठाकरेंनी या मेळाव्यामध्ये सांगितलं. आता त्याच्यातला पण फरक हा होता की या संपूर्ण भाषणामध्ये उद्धव ठाकरे एकीबद्दल जरा जास्त उत्सुक वाटत होते. राज ठाकरे हे थोडंसं जरा राखून त्या कार्यक्रमाची चौकट मर्यादा सांभाळून बोलत होते. आणि या कार्यक्रमानंतर सुद्धा ज्या प्रतिक्रिया भाजपच्या येत आहेत त्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंच्यावरती सगळ्या टीकेचा रोख आहे. राज ठाकरेंचं मात्र कुणी नाव घेत नाही आहे. त्यामुळं या सगळ्या या कंगोऱ्यांच्या बद्दल आपल्याला बोलावं लागेलच. पुढं नेमकं काय होतंय, ठाकरे बंधूंचं हे एकीकरण खरोखर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काही बदल घडवेल का, हे खरोखर एकत्र येतील का, भाजप त्यांना रोखण्यासाठी अजून काही वेगळ्या षडयंत्र जे आहे ते करेल का, या सगळ्याबद्दल बोलता बोलताच गेल्या काही दिवसांपासून या संपूर्ण मुद्द्यावरून जे मराठीचं आणि महाराष्ट्र धर्माचं राजकारण आहे त्याच्याबद्दल पण आपल्याला बोलावं लागेल. आणि म्हणून आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे सर. सर, म्हणजे आत्ता मी जे मुद्दे बोललो त्याच्याबद्दल तर मला तुम्हाला प्रश्न विचारायचेच आहेत, पण वरळीतल्या त्या कार्यक्रमानंतर एक चित्र असं दिसलं की एरवी जे लोक उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या राजकारणाचे फारसे समर्थक नाही आहेत, त्यांना त्यांचं राजकारण पटत नाही, त्यांना पण हे दोघे एकत्रित येऊन थोडंसं बरं वाटलं, जरा सुखावल्यासारखं वाटलं. कारण जेव्हा या काळामध्ये सगळेच लोक सत्तेच्या वळचणीला जात आहेत वेगवेगळ्या कारणांनी, तेव्हा कुणीतरी विरोधाचं राजकारण करण्यासाठी पाहिजे. आणि असं पाय रोवून उभं राहण्यासाठी जर हे दोघे एकत्रित येत असतील तर ते लोकांना सुखावणारं वाटतंय. हेच कारण याचं वाटतंय तुम्हाला? उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे 20 वर्षानंतर एकत्र आले. पहिली गोष्ट म्हणजे राज ठाकरे जे म्हणाले, त्यांनी जो एक टोला मारला की बाळासाहेब ठाकरे जिवंत असताना सुद्धा आम्ही एकत्र येऊ शकलो नाही, पण आत्ता देवेंद्र फडणवीसांमुळे आलो. त्यातला गमतीचा भाग सोडून द्या, पण उद्धव आणि राज एकत्र येणं हे मराठी माणसाचं, बहुसंख्य मराठी माणसाचं स्वप्न होतं. तू तर त्या दिवशीचा उत्साह पाहिला त्या वरळीच्या डोम थिएटरमधला, आणि एकूण टेलिव्हिजनचे प्रेक्षक म्हणून जे लोक बघत होते आणि प्रतिक्रिया देत होते ते पाहिलं तर मराठी माणसाच्या मनातली ही गोष्ट होती की या दोन भावांनी एकत्र आलं पाहिजे. आता प्रश्न असा आहे की आश्चर्यकारकरित्या हे दोन भाऊ एकत्र आले. कुणाची अपेक्षा नव्हती हे अशा पद्धतीने एकत्र येतील, पण हिंदी सक्तीच्या मुद्द्याने ह्यांना एकत्र आणलं. आणि
माझी अपेक्षा नव्हती. दोघंही भाऊ अत्यंत समंजसपणे वागले. म्हणजे कधी कधी माझा विश्वास बसत नाही की मेळाव्याच्या आधी भांडणं नाहीत, मतभेद नाहीत, कार्यकर्ते आनंद, फारच सुखी चित्र निर्माण झालंय असं कधी कधी वाटतं. मतभेद त्यांच्यामध्ये वैचारिक नसले तरी अहंकाराचे मतभेद असतात, वागण्याचे मतभेद असतात, शैलीचे मतभेद असतात. पण मेळावा होईपर्यंत आणि आजपर्यंत, त्यानंतर आज 2 दिवस झालेले आहेत, एकही मतभेदाचा मुद्दा दिसलेला नाहीये. ओके. राज ठाकरे असं म्हणाले की महाराष्ट्राच्या स्वाभिमानापेक्षा आमचा अहंकार मोठा नाहीये. हो. उद्धव ठाकरे म्हणाले आम्ही एकत्र आलो, एकत्र राहणार. आता मुद्दा असा आहे, हे एकत्र आल्यामुळे मराठी माणसाला, महाराष्ट्राला आनंद झालाय का? हो. माझ्यासारख्या शिवसेना विरोधकाला सुद्धा, म्हणजे मी आयुष्यभर शिवसेनेचा टीकाकार राहिलेलो आहे, त्यांच्या विचारधारेचा, त्यांच्या कार्यपद्धतीचा, मला सुद्धा खूप आनंद झालाय. याचं कारण मी सांगतो. याचं कारण, जेव्हा जेव्हा शिवसेनेबद्दलच्या अशा गोष्टी येतात तेव्हा ते एका जुन्या मासिकातलं एक चित्र येतं, एडिटर हु इज नॉट अफ्रेड ऑफ बाळासाहेब ठाकरे. त्यामुळे तो इतिहास आहेच. तुम्ही शिवसेनेची पहिल्यापासून संघर्ष केलेला आहे. मी संघर्ष केलेला आहे. आणि एक लक्षात घे, मी शिवसेनेशी संघर्ष केला, पण बाळासाहेब ठाकरे असो, उद्धव ठाकरे असो, राज ठाकरे असोत किंवा सामान्य शिवसैनिक असो, या सर्वांबरोबर माझे खूप चांगले संबंध राहिलेले आहेत. आज सकाळी मला एका शिवसैनिकाचा फोन आला, सतीश वळंजू त्याचं नाव. 2010 पासून हा शिवसैनिक या 2 भावांनी एकत्र यावं म्हणून प्रयत्न करतोय. आमच्या इथे माहीमलाच राहतो. त्यांनी फोन केला आणि मला म्हणाला आभार तुमचे. मी म्हटलं माझे कशासाठी आभार मानताय? तर तो असं म्हणाला, नाही तुम्ही माझी पहिली मुलाखत घेतली होती. आता हे तर पत्रकार म्हणून आपलं कामच आहे. 2010ला त्यांनी प्रयत्न सुरू केले, तो बाळासाहेबांना जाऊन भेटला आणि आज त्याचं स्वप्न साकार झालेलं आहे. तर असे जे निष्ठावंत शिवसैनिक आहेत ना, हे शिवसेनेची ताकद आहे. ठाकरे ब्रँड याच्यामुळे आहे. आणि हे 2 भाऊ एकत्र येणं हा महाराष्ट्राच्या राजकारणातला टर्निंग पॉइंट ठरू शकतो. माझा काही भोळसट आशावाद नाहीये. मी बघितलंय, अनेक लोक यशस्वी होताना पाहिलेले आहेत, अनेक लोक खड्ड्यात जाताना पाहिलेले आहेत. ताजं उदाहरण घ्यायचं तर अण्णा हजारे आहे. हे सगळं मी पाहिलेलं आहे. त्यामुळे भोळा आशावाद नाही. पण माझं असं मत आहे, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना ही पुनरागमन करण्यासाठी उत्तम संधी आहे. पण ही संधी म्हणजे भाजपच्या राजकारणाला आयती उपलब्ध करून दिली असं वाटत नाही का? आता पण तुम्ही जो उल्लेख केला की खूप वेगानं घडामोडी घडल्या सगळ्या. म्हणजे राज ठाकरे पॉडकास्टमध्ये एक विधान करतात, पण त्याच्यामध्ये पण संगती अशी आहे की 16 एप्रिलला GR निघाला होता, पहिला GR हिंदीबद्दलचा. 2च दिवसांनी 19 एप्रिलला तो पॉडकास्ट रिलीज झाला. आणि त्याच्यानंतर मग जेव्हा सरकारला ही विरोधाची धग जाणवत होती, त्याच्यानंतर सुद्धा पुन्हा दुसरा GR जूनमध्ये निघाला. म्हणजे एक जाणून बुजून ही संधी उपलब्ध करून दिली का? आणि दुसरं म्हणजे मला असा सहज प्रश्न पडला की जर हा हिंदीचा प्रश्न नसता तर यांचं एकीकरण कुठल्या मुद्द्यावर झालं असतं? ते माहित नाही. हिंदीचा प्रश्न नसता तर कुठल्या मुद्द्यावर झालं असतं. कारण आपण दोघांनी एकत्र यायला पाहिजे हे त्यांना पटलं होतं. राज ठाकरेच्या पॉडकास्टचा तो उल्लेख केला, त्याच्यामध्ये राज ठाकरेही म्हणाले होते, उद्धव ठाकरेंनी त्यांना एक सकारात्मक प्रतिसाद दिला होता. पण हिंदीचा, हा हिंदी सक्तीचा मुद्दा त्यांना भाजपने उपलब्ध करून दिला. काय आहे, आपला प्रॉब्लेम असा आहे की आपण भाजपला फार चाणक्य वगैरे मानतो. तितके अमित शाही चाणक्य नाहीत, मोदी नाहीत आणि देवेंद्र फडणवीसही नाही. सत्तेचा माज डोक्यात गेलेली माणसं काही वेळा भयंकर चुका करतात. ही चूक त्यांनी जी केली हिंदी सक्तीची, या माझामुळे केली की आम्ही त्रिभाषा सूत्र लागू करणार, आम्हाला बहुमत आहे, प्रचंड बहुमत आहे, आम्हाला कोण विचारतो. त्यांना अंदाज आला होता की याला विरोध होईल, पण आम्ही राज ठाकरेला खिशात घालू, उद्धव ठाकरेंचे काय फक्त 20च आमदार आहेत, करून टाकायचं. हे जे आहे ना रेटणं, ते मोदी, अमित शहा आणि फडणवीस सारखंच आहे. तेव्हा या रेटारेटीमध्ये त्यांच्या लक्षात नाही आलं मराठी समाजामध्ये असंतोष आहे. केवळ हिंदी सक्तीचा मुद्दा नाहीये, मराठी मनामध्ये जो असंतोष आहे, आपल्यावर अन्याय होतो इतकी सगळी वर्ष. लक्षात घे, हे 1960 पासूनचं वातावरण आहे. 1960ला महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर मराठी माणसाचे जे प्रश्न होते, त्या प्रश्नांकडे इथल्या सर्व पक्षांनी, राजकीय पक्षांनी, काँग्रेस,
त्यावेळेचे समाजवादी, कम्युनिस्ट, जनसंघ सर्वांनी दुर्लक्ष केलं. मराठी माणसाच्या हक्काचा मुद्दा फक्त बाळासाहेबांनी हातात घेतला आणि तो पुढे रेटला. सुरुवातीच्या काळात शिवसेनेच्या स्थानिक लोकाधिकार समितीचं काम त्यांनी चांगली कामं केली. मराठी माणसाला नोकऱ्या मिळवून दिल्या. त्यांनी काही वाईट कामं केली. त्यांनी हिंसाचार केला, त्यावर टीका केली आपण. मराठी माणसाचे जे मोठे प्रश्न त्यांनी घ्यायला पाहिजे होते ते घेतले नाहीत असं आपण म्हटलं. हे सगळं झालं. मुद्दा असा आहे की महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर मराठी माणसाच्या न्यायी हक्काचा प्रश्न सर्व पक्षांनी जो सोडला होता तो सातत्याने शिवसेनेने मांडला. म्हणून मराठी माणसाला तो शिवसेनेला मत देवो किंवा न देवो, शिवसेनेबद्दल एक आपुलकी वाटते. अगदी सेक्युलर लोकांनाही वाटते की मराठीचा मुद्दा आला की शिवसेना धावून येईल किंवा मनसे धावून येईल, असं मराठी माणसाच्या मनातच आहे आणि तसं दरवेळेला झालेलं आहे. यावेळेला चांगली गोष्ट ही आहे की भाजपने हिंदी सक्ती केल्यावर शिवसेना आणि मनसे बरोबर इतर पक्षही आले. काँग्रेस आलं, राष्ट्रवादी आलं, कम्युनिस्ट आले. ऐतिहासिक गोष्ट आहे. ज्या कम्युनिस्टांच्या कृष्णा देसाईंचा खून केला होता शिवसेनेनी ते एका व्यासपीठावर आले, एकमेकाची स्तुती करायला लागले. ही ऐतिहासिक गोष्ट आहे. माझं असं मत आहे की उद्धव आणि राज ठाकरेचं एकत्र येणं केवळ ठाकरे ब्रँडचं एकत्र येणं नाहीये. हे महाराष्ट्रात असलेल्या विरोधी पक्षाच्या ज्या शक्यता आहे यांना मिळालेली ही नवी संधी आहे. एक नवा विरोधी पक्ष उभा राहू शकतो महाराष्ट्रामध्ये. नवा म्हणजे वेगळे जे पक्ष आहेत, शिवसेना, मनसे, एकत्र व्हायची गरज नाही. त्या दिवशी उद्धव ठाकरे जे म्हणाले संयुक्त महाराष्ट्राच्या सारखं वातावरण निर्माण होऊ शकतं, सर्व भाजप विरोधी पक्ष एकत्र येऊ शकतात. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा, भाजपच्या धर्मांध हिंदुत्वाला उत्तर हे महाराष्ट्र धर्मच असू शकतं, हे लक्षात घ्या. महाराष्ट्र धर्म म्हणजे काय? महाराष्ट्र धर्म म्हणजे शिवरायांपासून शाहू फुले, आंबेडकर यांची विचारसरणी. हा महाराष्ट्र धर्म समतेचा धर्म आहे, हा माणुसकीचा धर्म आहे. त्यामध्ये संतांच्या सगळ्या शिकवणीला स्थान आहे. हा आमचा महाराष्ट्र धर्म आहे, ज्याच्यामध्ये सर्व धर्मांचा समावेश आहे, सर्व जातींचा समावेश आहे, त्याच्यामध्ये दलित, आदिवासी सर्व पंथांचा समावेश आहे. असा हा सर्वसमावेशक महाराष्ट्र धर्म आहे, जो प्रबोधनकारांनी उचलून धरला, जो गाडगेबाबांनी उचलून धरला. जर महाराष्ट्र धर्म घेऊन ही मंडळी पुढे जातील तर भाजपच्या धर्मांधतेला उत्तर मिळू शकतं. बरोबर. पण म्हणजे विधानसभेचा निकाल लागला तेव्हाचं जे वातावरण होतं त्या सगळ्या प्रचारामधलं ते बघितल्यानंतर तेव्हा असं कोणाला वाटलंही नसतं की 4-5 महिन्यामध्ये हे दोन भाऊ एकत्रित येतील. कारण तेव्हा राज ठाकरे जाहीरपणे सांगत होते की देवेंद्र फडणवीस हे पुढचे मुख्यमंत्री असतील. त्याच्यानंतर त्याच्या आधी लोकसभेला तर त्यांनी बिनशर्त पाठिंबा जाहीर केलेला होता. मग 4-5 महिन्यामध्ये असं अचानक काय झालं की दोघांनाही ही आपली गरज वाटते? एकतर त्याच्यामध्ये हे अधोरेखित झालं की मनसेला जरी यांनी सोबत घेतलं तरी त्याचा प्रत्यक्ष फायदा त्यांना फार नाही झाला. राज ठाकरेंना स्वतःचा मुलगा सुद्धा निवडून आणता नाही आला. तर कदाचित आपला केवळ वापर होतो आहे या सगळ्या राजकारणामध्ये हे त्यांच्या लक्षात आलं असावं. आणि आपल्याच मुलाखतीमध्ये तुम्ही जी एक मोठी हेडलाईन दिली होती, म्हणजे एक वाक्य, की ठाकरे ब्रँड संपवणं हे भाजपचं अंतिम लक्ष महाराष्ट्रामध्ये राहिलेलं आहे. आता एक ठाकरे दूर गेला की दुसरा ठाकरे भाजपनं जवळ केलेला होता. म्हणजे राज ठाकरेंना सोबत घेतलं होतं ते केवळ यासाठीच की या ठाकरे ब्रँडचं एक उपद्रव्य मूल्य राज ठाकरेंकडे आहे आणि ते आपल्या अडचणीचं ठरू नये म्हणून. कदाचित ती गोष्ट आता राज ठाकरेंच्या लक्षात आलेली असावी. मला असं वाटतं राज ठाकरेंचे हे लक्षात आलेलं असावं. एकतर भाजपची नीती स्पष्ट आहे, ब्रिटिशांची नीती आहे, डिवाइड अँड रूल, तोडा फोडा आणि राज्य करा. शिवसेना फोडली, आत्ता फोडली, त्याआधी राज ठाकरे वगैरे बाहेर पडलेच होते. जे जे आपल्या विरोधातले पक्ष किंवा विचारधारा आहेत त्यांच्यामध्ये फूट पाडा आणि राज्य करा, ही भाजपची विचारसरणी आहे. त्यांचे आजचे मित्र जे असतात त्यांनाच ते गिळून टाकतात, हे आपल्याला माहिती आहे. देशभरातली ही माहिती आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या हे लक्षात आलं आणि त्यांना पहिला फटका दिला तो विधानसभेला अमित ठाकरेंचा पराभव करून. शिंदेना सहज शक्य होतं सदा सरवणकरला माघार घ्यायला सांगणं, पण शिंदेनी ते केलं नाही. भारतीय जनता पक्षानेही केलं नाही. लबाडी बघा. म्हणजे फडणवीसांना असं वाटत होतं की आपण राज ठाकरेंच्या घरी चहापानाला जाऊ, जेवायला जाऊ आणि त्यांना खिशात घालू. आता राज ठाकरे यांना भाजपने काय दिलं? भाजप त्यांच्याशी युती करणार नाही, कारण मराठीपणाचा मुद्दा आहे, अमराठी मतं जातील अशी भाजपला भीती वाटते. आणि मग राज ठाकरेंना काय द्यायचं? मला माहित नाही ते काय देतात राज ठाकरेंना. राज ठाकरेंनी खूप काळ वाट पाहिली.
राज ठाकरे 2019ला भाजपच्या विरोधी होते. नंतर ईडीची भीती दाखवली म्हणून ते गेले असा आरोप त्यांच्यावर झाला. त्या आरोपाला त्यांनी उत्तर दिलं. राज ठाकरेंना ते या क्षणाला राजकीय दृष्ट्या काहीही देऊ शकत नाहीत. विधान परिषद वगैरे देऊ शकले असते, ते एखादं तुकडा फेकला असता त्यांनी. मला असं वाटतं राज ठाकरेंच्या हे लक्षात आलं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मगाशी तू म्हणालास, ठाकरे ब्रँड संपवण्याचा हा प्रयत्न त्याची दखल त्यांनी घेतलेली आहे. म्हणजे उद्धव ठाकरेंच्या बाजूने तर तो ठाकरे ब्रँड संपवायचा प्रयत्न भाजपने केला शिवसेना तोडून. पण राज ठाकरेंच्या हे लक्षात आलं की जर आपण दोघं भाऊ एकत्र आलो नाही तर ठाकरे ब्रँडला धोका आहे आणि भाजप आपल्याला गिळू शकतं. बरोबर. म्हणून मला वाटतं राज ठाकरेंनी सगळा पूर्वीचा अपमान गिळून उद्धव ठाकरेंबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. आणि मी सांगतो तुला, असं म्हणतात लोक की परवाच्या सभेमध्ये राज ठाकरेंनी 27 मिनिटं भाषण केलं, उद्धव ठाकरेंनी 35 मिनिटं भाषण केलं. राज ठाकरेंनी पहिल्या क्षणापासून मी लहान भाऊ आहे, मी मोठ्या भावाचा आदर करतो असं सगळं एक भूमिका घेतली होती. बर. राज ठाकरेंची भूमिका यावेळेला आक्रमक नव्हती त्या पद्धतीने. त्यांनी उद्धव ठाकरेंवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न अजिबात केला नाही. म्हणजे दोन राजकीय नेते एकत्र आले की टोमणे कुरघोड्या हे होतात, अजिबात झालं नाही. त्यांचं भाषण अत्यंत फोकस होतं मराठीच्या मुद्द्यावर. उद्धव ठाकरे इकडे तिकडे गेले, त्यांनी मोदींना आणलं, त्यांनी भाजपला आणलं, हे सगळं झालं. पण राज ठाकरेंनी आपला रोल हा बरोबर मर्यादित ठेवला होता आणि माझ्याकडून माझ्या मोठ्या भावाचा अपमान होणार नाही हे त्यांनी पाळलं. सुरुवातीलाच ते सन्माननीय उद्धव ठाकरे वगैरे म्हणाले. खरं तर खासगी आयुष्यात उद्धव ठाकरेंना दादू म्हणतात मला वाटतं, किंवा ते माझा भाऊ उद्धव ठाकरे असंही म्हणू शकले असते. पण सन्माननीय उद्धव ठाकरे असं म्हणाले, त्यामुळे उद्धव ठाकरेंनी त्यांची स्तुती केली. आणि ठाकरेंकडून कधी व्यासपीठाला संबोधित करणं हे अपेक्षितच हा, नाही. एक्झॅक्टली. गर्दीला संबोधित म्हणजे माझ्या हिंदू बांधवांनो किंवा माझ्या मराठी बांधवांनो, तर हे सगळं झालं. तर राज ठाकरे यांची त्या दिवशीची जी भूमिका आहे ती खूप माझ्या मते कॅल्क्युलेटिव्ह होती. विचारपूर्वक त्यांनी भूमिका घेतलेली होती. ते फार उत्साही दाखवत नव्हते. म्हणजे होते उत्साह, नाही असं नाही, त्यांनी उद्धव ठाकरेंच्या भाषणाला टाळ्या वाजवल्या. पण उद्धव ठाकरेंनी जेवढ्या उत्साहाने म्हटलं की आम्ही एकत्र आलो, एकत्र राहणार, मग राज ठाकरेंनी म्हटलं की आमचे अहंकार काय मोठे नाहीत, पण त्यांनी एकत्र राहणारच असं म्हटलं नाही. हा जो आक्षेप लोक घेत आहेत, आणि ते बरोबर आहे. थोडीशी सावधगिरी हवीच ना. राजकारणात काय होईल सांगता येत नाही. बरोबर. आता असं आहे की हे लोक पुढे टिकणार की नाही. मला असं वाटतं की अनेक लोक भाकीत करतात त्यांची मैत्री टिकणार नाही. मला असं वाटतं महाराष्ट्राच्या हितासाठी, ठाकरे ब्रँडच्या हितासाठी ही त्यांना टिकवावी लागेल. आणि लोकांचा दबाव दिसत होता. म्हणजे लोकांचा दबाव आहेच, ही टिकवावी लागेल. आणि जर टिकली नाही ना तर आयुष्यातली सगळ्यात महत्वाची संधी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे गमावतील. हे लक्षात घ्या. भाजपने शिवसेना गिळतच आणलेली आहे, तुकडे केलेले आहेत शिवसेनेचे. आता एक उद्धव ठाकरे, एक शिंदे, एक राज ठाकरे असे 3 तुकडे झालेले आहेत. आणखीन 30 तुकडे करतील भाजपवाले आणि शिवसेना संपून टाकतील. कारण भाजपला हे सांगायचं आहे की हिंदुत्वावर फक्त आमचा हक्क आहे. बरोबर. शिवसेना आणि भाजप, शिवसेनेच्या खांद्यावर बसून भाजप मोठा झालेला आहे. बाळासाहेब ठाकरेंनी प्रमोद महाजन यांना स्पेस दिली नसती तर भाजप वाढलाही नसता. भाजप काय त्या अर्थाने पूर्वी बहुजनांचा पक्ष नव्हता, बहुजनांचा पक्ष शिवसेना हा होता. भाजपने शिवसेनेशी दगाबाजी केलेली आहे. म्हणजे केवळ शिवसेना फोडून नाही, आधी सुद्धा बाळासाहेब ठाकरे वारल्यानंतर सातत्याने भाजप नेतृत्वाने उद्धव ठाकरेंचा अपमान केलेला आहे. राज ठाकरेंना त्यांनी मोजलेलंच नाहीये. राज ठाकरे वेगळे झाले म्हणजे राज ठाकरेंना आपल्याला वापरता येईल एवढंच त्याने. भाजपचं हे अत्यंत गलिच्छ, विकृत, माणुसकी शून्य राजकारण आहे. साहेब गेल्यानंतर ठाकरे नावात आता करिश्मा उरलेला नाहीये. त्याचं म्हणजे महाराष्ट्र असंच भाजपवाले वागत होते. कारण दिल्लीत पण आम्ही हेच ऐकायचो की आता काय बाळासाहेबांची शिवसेना राहिली आहे का. मी तुला सांगतो, मी बाळासाहेबांचा टीकाकार आहे. बाळासाहेबांना कायम टीका केलेली आहे. पण बाळासाहेबांची जी बलस्थानं आहेत ना तीही मला माहिती आहे. आपला जो टीका विषय असतो त्याची बलस्थानं आणि त्याचे कमजोर मुद्दे दोन्ही आपल्याला जाणून घ्यायला पाहिजेत. भाजपने बाळासाहेबांची बलस्थानं जाणली असतील पण त्याकडे दुर्लक्ष केलं, कारण त्यांची सत्तेची महत्वाकांक्षा एवढी मोठी झाली की बाळासाहेबांना पार करून आपण पुढे जाऊ शकतो. नाही, महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब ठाकरे यांची एक विरासत आहे, त्यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे.
त्यांच्याविषयी त्यांना मतं न देणाऱ्या लोकात सुद्धा आपुलकी आहे. शरद पवार बाळासाहेबांबद्दल किती आदराने बोलतात बघा. काय राजकीय विरोधक पण बाळासाहेबांबद्दल आदर आहे. तेव्हा बाळासाहेब नावाचा करिश्मा आहे ना, तो या फडणवीस, अमित शहा, म्हणजे मोदी आणि अमित शहा तर गुजरातीच, त्यांना तर अजिबातच कळणार नाही. पण दुसरं मी तुला गंमत सांगतो, भाजपची वृत्ती काय आहे. मी जातीवर बोलत नाही, पण ह्यालाच ब्राह्मणी वृत्ती म्हणतात. की माझा जो पूर्वीचा मित्र आहे त्याला मी मान देत नाही, त्याला तुच्छ लेखतो, मीच काय तो सर्वश्रेष्ठ. ह्याला ब्राह्मणी वृत्ती म्हणतात. दुसऱ्याला हीन लेखण्याची वृत्ती आहे. तर या ब्राह्मणी वृत्तीने भाजपने बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर शिवसेनेला वागवलेला आहे. लक्षात घ्या, भाजपचा घात इथेच होणार आहे. आपल्या मित्रांना तुच्छ लेखणं, आपण सत्ता सगळी काबीज करू वगैरे म्हणणं. आता सुद्धा अजित पवार आणि शिंदे बरोबर आहे. शिंदेना संपवायला काढलेलं आहे, त्यांनी पूर्ण काढलेलं आहे. अजित पवार बरोबर बघतायत. अजित पवार सावध आहेत. अजित पवार आपलं जे शरद पवारांशी नातं आहे तेही नाकारत नाहीत, सेक्युलरपणाही नाकारत नाहीत, ते सावध आहेत. मी तुला सांगतो, उद्या जर भाजपची सत्ता गेली आणि दुसऱ्या कोणाची सत्ता आली, समजा भाजप विरोधी पक्षांची, तर अजित पवार सत्तेतच असतील. कारण त्यांची विचारसरणी ही सत्ताच आहे, बाकी काहीच नाही. आता शिंदेचा उल्लेख तुम्ही केला, मला काय जाणवते म्हणजे हे दोन ठाकरे बंधू एकत्रित दिसल्यामुळं सर्वाधिक कोंडी कोणाची झाली आहे तर एकनाथ शिंदेची, आपण असं बोलतोय. पण त्याच्यातला एक सगळ्यात मोठा साईड इफेक्ट काय झालाय माहितीये, गेल्या काही दिवसापासून ज्या बातम्या येत होत्या की उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक नगरसेवक या गटात गेले. आता हे इन्कमिंगचं जे मार्केट आहे ते आपोआप बंद होणार आहे. म्हणजे एकीकडे भाजपचं इन्कमिंग चालू आहे कारण त्यांच्यासाठी काँग्रेसचे लोक उपलब्ध आहेत, ते त्यांना घेत सुटलेत. पण अप्रत्यक्षपणे एकनाथ शिंदेसाठी पक्षवाढीची जी काही मर्यादा होती, जी पूर्ण त्यांना उपलब्ध होती आपली वाढ करण्यासाठी, ती बंद करून टाकली आहे. त्यामुळे ती आपोआप एकनाथ शिंदेच्या मर्यादा कायम राहणार. याच्यामुळं मला एकनाथ शिंदेची दया येते. याचं कारण त्यांच्या कसं लक्षात आलं नाही, म्हणजे माणसं किती लाचारीमध्ये अगदी वाहून जातात बघ. त्यांच्या हिंदी सक्तीचा मुद्दा, तुम्ही जर बाळासाहेब ठाकरेंचा वारसा सांगताय तर तुम्हाला मराठीच्या हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर भूमिका घ्यायला पाहिजे होती. तुमचा मंत्री होता. एकनाथ शिंदे झोपून राहिले का, दुर्लक्ष केलं का, का सत्तेचा माज इतका झाला की त्यांच्या लक्षातच आलं नाही हा महत्वाचा मुद्दा आहे. काय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बोलतात मीच ओरिजिनल आहे. अरे तुम्ही ओरिजिनल नाही, तुम्हाला हे मोदींच्या कृपेने मिळालेलं आहे, जे काय चिन्ह आणि शिवसेना हे नाव मिळालेलं आहे. त्यामुळे मराठीचा मुद्दा असताना मी मागच्या मुलाखतीत तुला सांगितलं होतं की हिंदी सक्तीचा मुद्दा हा इतका महत्वाचा होता की शिवसेनेच्या अस्तित्वासाठी सुद्धा त्याचं महत्व होतं. पण शिंदेनी ते ओळखलं नाही, रेटत राहिले. 2 महिने झाले. दादा भुसे तर पत्रकार परिषदेत काय बोलत होते ना, ततपप करत होते, हे मला कळलं नाही. एक तर पहिला मुद्दा म्हणजे हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर यांनी भूमिका नाही घेतली. मी शिंदेच्या काही जवळच्या लोकांशी बोललो किंवा त्यांच्या आमदारांपैकी काही जणांशी बोललो, अस्वस्थ आहे. त्यांना हीच भीती वाटते आता उद्धव ठाकरे आपल्याला पुन्हा हाणतील, राज ठाकरे उद्धव एकत्र आले तर आपलं काय राहणार नाही. म्हणजे असं की राजकीय बाजारात दुकानं उभी राहतात. आता यांचं दुकान चालत होतं, हे दोघं मिळून एक मोठा मॉल उभा राहिला तर हे दुकान बंद पडायची वेळ आली. मुद्दा असा आहे की शिंदेने आणखीन एक पायावर धोंडा पाडून घेतला. तो म्हणजे हे झालं हिंदी सक्तीचं, त्याच्यामध्ये तर त्यांनी शेण खाल्लंच होतं. दुसरा मुद्दा हा की तिथे जाऊन जय गुजरात बोलायची काय गरज होती. आणि ते अगदी सरप्राइझिंग म्हणजे इतकी लाचारी अमित शहाच्या पुढे जय गुजरात, म्हणजे काही गरज नव्हती. कोणी त्यांना सांगितलं होतं का? नाही. केवळ त्यांनी अमित शहाना खुश करण्यासाठी हे केलं. याच्याकडे अमित शहा शिंदेना असं वाटतं की अमित शहाना आपल्याविषयी थोडंसं प्रेम आहे किंवा आपुलकी आहे, असं काही नाहीये. वेळ आल्यावर अमित शहा शिंदेना कचऱ्याच्या डब्यात टाकणार आहेत, हे मी तुला आज सांगतो. पण तिथे जाऊन लाचारी, म्हणजे माणसं लाचारी करतात ना. मला अगदी देवकांत बारुवांचं इंदिरा इज इंडिया आठवतं. ते कुठच्याही थराला जातात माणसं लाचारी करतात तेव्हा. काय शिंदे म्हणजे जय गुजरात पुण्यातल्या सभेमध्ये बोलायची काय गरज आहे. हे पण मी मानू शकतो की तुम्ही गुजरातला गेलात आणि एखाद्या वेळेला म्हणाल, तेही गरज नाही. पण जय गुजरात म्हणजे इतकी लाचारी, इतकी चमचेगिरी. आता फक्त बूट चाटायचे बाकी ठेवले शिंदेनी त्या अमित शहाचे. काय काय गरज काय होती. पायावर धोंडा पाडून घेतला ना. आणि आता शिंदेचे लोक
फेसबुक पोस्ट टाकतायत शिंदेनी काय काय केलं काय नाही केलं. झालं, संपलं ना. एक कसोटीचा क्षण असतो, त्या क्षणी जर तुम्ही उभे राहिला नाही तर संपलं तुमची विश्वासार्हता. सगळी विधानसभेत मिळवलेली विश्वासार्हता शिंदेनी आता गमावलेली आहे असं मला वाटतं. लाचारी महाराष्ट्र कधी सहन करत नाही, हे लक्षात घ्या. शरद पवारांच्या पाठीशी सुद्धा महाराष्ट्र 99 मध्ये उभं राहिला, तेव्हा सुद्धा स्वाभिमान हा मुद्दा होता. लाचारी महाराष्ट्र कधी सहन करत नाही. पण या सगळ्यामध्ये एक असा दाखवायचा प्रयत्न झाला की शिंदेंना बाजूला केल्यानंतर शिवसेनेतनं ते शिवसेनेचे खरे वारसदार आहेत, बाळासाहेबांच्या विचारांचे, आणि काही फक्त घराणेशाही नाही चालणार, त्याच्या पुढं वैचारिक वारसदार म्हणून वगैरे त्यांना दाखवायचा बराच प्रयत्न झाला. आणि मग आता ठाकरे जिथं तिथं शिवसेना असते हे सुद्धा त्या मेळाव्यानं अधोरेखित केलं. 100%. मी पहिल्यापासून सांगतोय, खरी शिवसेना ही बाळासाहेबांची आहे, म्हणजे उद्धव ठाकरेंची आहे. आणि हे राज ठाकरेंना बरोबर माहित होतं, त्यामुळे त्यांनी शिवसेना हे नाव नाही घेतलं किंवा शिवसेना राज ठाकरे नाही केलं. त्यांनी नवा पक्ष काढला, महाराष्ट्र नवनिर्माण सेना. त्याचा झेंडा वेगळा केला, त्याचं सगळं वेगळं केलं. विचारसरणीही सुरुवातीला फक्त शिवसेनेची नव्हती, हे लक्षात घ्या. मुद्दा असा आहे की तुम्हाला जर शिवसेनेला संपवायचं असेल भाजपला, तर ते सहजासहजी शक्य नाही. मी पूर्वी जेव्हा सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी शिवसेना संपली पाहिजे असं विधान केलं होतं. तेव्हाही मी म्हटलं होतं की शिवसेनाच नाही, कोणताही राजकीय पक्ष हा स्वतःच्या कर्माने उभा राहतो, वाढतो किंवा संपतो. अशा पद्धतीने तुम्ही कोणीतरी इच्छा केली काँग्रेसवाल्यांनी किंवा भाजपवाल्यांनी म्हणून शिवसेना संपणार नाही. तर आपला मुद्दा काय होता, ज्या पद्धतीने म्हणजे शिंदेंना पुढे आणायचा प्रयत्न केला होता, त्यांच्या हातात शिवसेना सोपवण्याचा म्हणजे चोरीचा माल आहे ना. चोरली शिवसेना अमित शहा आणि मोदींनी इलेक्शन कमिशनची संगनमत करून चोरीचा माल शिंदेच्या हातात सोपवला. माझ्या घरामध्ये एक नोकर आहे. शिंदे कोण होते स्पष्ट शब्दात सांगतो, शिवसेनेतले शिंदे हे नोकर होते. बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना जबाबदारी दिली. नंतर सगळ्या शिंदेचा उत्कर्ष हा उद्धव ठाकरे यांच्या काळात झालेला आहे. 2004 ला पहिलं अगदी मंत्री झाले, काय झालं, उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर आंधळा विश्वास टाकला. ही चूक झाली असं मला वाटतं. पण शिंदे हे नोकर होते. जर ही जी प्रॉपर्टी आहे आपल्या मालकाची, तर नोकर म्हणायला लागला माझीच आहे, बाहेरच्यांशी संगनमत करून, म्हणजे भाजपवाल्यांची संगनमत करून कसं चालेल. शिवसेना शिंदेची कधी नव्हती आणि लोकही यावर विश्वास ठेवणार नाही. शिवसेना ही ठाकरेंचीच आहे. ती आधी बाळासाहेबांची होती, आता उद्धव आणि राज यांची. बरोबर. या मेळाव्यानंतर सुद्धा काही लोकांना अजूनही असं वाटतंय, आता कदाचित म्हणजे हा एक ज्याला आपण असं म्हणतो ना का न्यू नॉर्मल, की कुठलीही गोष्ट झाल्यानंतर नाही भाजप याच्यामध्ये काहीतरी अजून करू शकतं, भाजप यांना रोखू शकतं. काय आता भाजप करू शकतं? ईडीचा धाक दाखवून झालेला आहे, पक्ष पूर्ण फोडून झालेला आहे. मनसेमध्ये काय फोडणार, म्हणजे एकही आमदार आत्ता नाहीये. त्यांची ताकद जी आहे ती संघटनेमध्येच आहे, जी काही आहे ती. तर तुम्हाला काय दिसतंय की अजूनही भाजप या दोन बंधूंना एकत्रित येण्यापासून रोखू शकतं का, आणि काय करतील त्यासाठी? मला असं वाटतं की एकतर भाजपची भीती आहे, भाजप काहीही करू शकतं ही भीती आहे. ओके, हां. ती त्यांच्या विरोधी पक्षांना सुद्धा आहे, प्रतिस्पर्धी राजकीय पक्षांना सुद्धा आहे, लोकांना सुद्धा आहे. कारण भाजप हा अत्यंत विकृत आणि कपटी पक्ष आहे. तो जिंकण्यासाठी काहीही करेल. जसं महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये त्यांनी घोटाळे केले, आता हळूहळू बाहेर येत आहे. बिहारमध्ये तेच उद्योग चाललेले आहेत. भाजप हा पराकोटीचा कपटी पक्ष आहे. मला इतिहासातलं उदाहरण आता आठवत नाही यांच्या इतका कपटी कोण आहे. असेल कोणी कपटी, म्हणजे शिवाय अनाजी पंत वगैरे उदाहरणं देतात लोक. पण हा कमालीचा कपटी पक्ष आहे. यांना कोणताही विधिनिषेध नाही, यांना कोणतीही तत्व नाहीत, तेव्हा ते करू शकतात. त्यांचं पहिलं टार्गेट काय, तू मगाशी जे म्हणालास राजवर टीका करत नाहीत. राज आणि उद्धव यांची युती तोडणं हे पहिलं टार्गेट आहे. राजच्या मनामध्ये विष कालवायला सुरुवात झालेली आहे. तो आशिष शेलार काहीतरी बोलतायत, फडणवीस काहीतरी बोलतायत, म्हणजे मूर्खासारखे बोलतायत. पहलगामच्या हल्ल्याची हे करतायत. मनसेने जे लोकांना मारलं इथे, म्हणजे हिंसाचाराचं समर्थन मी कधीच करणार नाही. पण पहलगामच्या हल्ल्याची तुलना करता, एक तर पहलगामच्या हल्ल्याला भाजप जबाबदार आहे, मोदी सरकार जबाबदार आहे. काही दिवसांनी मी हे बोलणार आहे, मी बोलीन तुझ्याकडे. काश्मीरमध्ये मी जाऊन आलेलो आहे 8 दिवस, आणि तुझ्याशी बोलीन नंतर काय झालंय तिथे आणि भानगडी काय या लोकांनी केलेल्या आहेत. पण आता जाऊ दे, आता तो विषय नको. राजला फोडण्याचा पहिला प्रयत्न करतील, राजला काहीतरी मोठी ऑफर देतील, म्हणजे ऑफिशियली नाही, पडद्यामागे, सगळं पडद्यामागे. जसं
गेल्या 2 विधानसभा निवडणुकीमध्ये प्रकाश आंबेडकरांच्या मनात विष कालवून त्यांना काँग्रेसपासून वेगळं केलं. पडद्यामागे अनेक तडजोडी झाल्या ज्या मला माहिती आहे. तसंही आता राजबाबत होईल असं मला वाटतं. खूप प्रयत्न करतील. उद्धव ठाकरेंना बदनाम करायचा मोठ्या प्रमाणावर प्रयत्न होईल. त्यांच्या विरुद्ध अपप्रचार चालू करतील. आणि ह्याला तर बदनाम करून झालंच आहे आदित्यला त्या दिशा सालियन प्रकरणामध्ये. ते कोर्ट म्हणजे आता पोलिसांनी रिपोर्ट दिल्यामुळे त्याची बाजू मजबूत झालेली आहे. एका बाजूला तो फाटक्या तोंडाचा नितेश राणे आहे, नारायण राणे आहे, राणे टोळी मी त्यांना म्हणतो, कुटुंब नाही ती टोळी आहे, त्यांचा वापर करतील. कोण कोण बोलायला लागलेत. आता काल एका शिंदेच्या मंत्र्यांनी, केंद्रीय मंत्र्यांनी, काय नाव मी विसरलो त्याचं, दखल घेण्यासारखे सुद्धा लोक आहे, प्रतापराव जाधव, दखल घेण्यासारखे सुद्धा लोक नाहीत. मुंबई ही राजधानी होती कोणाची? गुजरातची. काय म्हणजे मला खरंच म्हणजे सभ्य भाषेत बोलणं यांची शक्यच नाही. म्हणजे मी आता आवरतोय स्वतःला. मुंबई ही गुजरातची राजधानी होती. गुजरात आणि महाराष्ट्र, आता मी ह्या प्रताप जाधव साठी सांगतोय, हा 1 मे 1960 दोन्ही राज्याची निर्मिती झालेली आहे, लक्षात घ्या. गुजरात आधी नव्हता गुजरातची राजधानी असायला. हे खुळे लोक आहेत या, मला कळत नाही. बाळासाहेब ठाकरेंनी यांच्यावर काही संस्कारच केलेले नाहीत. हे मवाली लोक आहेत. यांना केवळ बाळासाहेब ठाकरेंची पुण्याई मिळाली म्हणून इथपर्यंत आलेले आहेत. यांना काही अक्कल नाही. ती अक्कल शिंदेना सुद्धा नाही, म्हणून ते जय गुजरात म्हणालेले आहेत. म्हणजे अकलेशी यांचं, बुद्धीशी यांचं कायमचं वाकडेल. प्रॉब्लेम असा आहे की हे सगळे उद्योग करतील शिंदे सेनेच्या मार्फत. पैसा अक्षरशः पाण्यासारखं व्हायला जाईल. 100% मी सांगतो. मला हेच या लोकांना सांगायचं आहे, उद्धव आणि राजला, की तुमची युती महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्वाची आहे. केवळ महापालिका निवडणुकीपुरतं बघू नका, तिथं जिंकायलाच पाहिजे. महापालिका जर भाजपच्या ताब्यात गेली तर राज ठाकरे म्हणतात त्याप्रमाणे मुंबई केंद्रशासित केली जाईल. आज ना उद्या केली जाईल. हे भाजपचं जुनं स्वप्न आहे, हे गुजरात्यांचं स्वप्न आहे, हे लक्षात घ्या. मला विश्वास आहे महापालिकेत जर अमराठी महापौर झाला, यावेळेला पूर्वी झालेले आहेत पण यावेळेला हे क्रुशल मुवमेंट आहे, तर मराठी माणसाची शान संपली मुंबईतली, हे लक्षात घ्या. यांनी इतकं छोटं बघूही नाही. मला असं वाटतं उद्धव आणि राजनी केवळ महापालिकेपुरतं न बघता महाराष्ट्रात एका विरोधी पक्षाची स्पेस आहे. विशेषतः महाराष्ट्राचं अर्बनायझेशन किती आहे बघ, 60% आहे. यांची ताकद अर्बन वोटर ही आहे, शहरी वोटर ही आहे. मला असं वाटतं हे दोघं एक आले तर एक मोठी विरोधी पक्षाची ताकद तयार होऊ शकते. आणि केवळ मराठीचा मुद्दा नाही, मराठीचा मुद्दा म्हणजे त्याच्याबरोबर शेतकऱ्यांचा मुद्दा आहे, त्याच्याबरोबर दलितांचा मुद्दा आहे, महिलांचा मुद्दा आहे, महाराष्ट्र आरोग्य व्यवस्थेचा प्रश्न आहे, नागरी प्रश्न आहे. हा आता हे भाजपवाला म्हणतील आजपर्यंत काय केलं. माझं म्हणणं चला आपण असं मानू मनसे आणि शिवसेनेने आजपर्यंत काहीच केलं नाही असं मानू. अरे पण संधी आहे ना, पुन्हा एकदा पुनश्च हरिओम, भाजपवालेच म्हणतात ना, त्यांचंच आहे पुनश्च हरिओम. संधी आहे त्यांना, दोन्ही भावांना सुवर्ण संधी आहे. माझं असं म्हणणं आहे दोन्ही भावांना सुवर्ण संधी आहे व्यापक व्हायची. आणि मला हे माहिती आहे मनसे असो, राज ठाकरे असो किंवा उद्धव ठाकरे असो, दोघांकडेही खूप चांगली माणसं आहेत. त्यांना माहिती देणारी, रिसर्च करणारी ही माणसं आहेत जे एक कार्यक्रम ठरवू शकतात. लक्षात आहे राज ठाकरेंनी एक ब्लूप्रिंट तयार केलं होतं, ते नंतर इतर काही मुद्दे आल्यामुळे बाजूला पडलं 2014च्या निवडणुकीत. म्हणजे ते त्यांनी महाराष्ट्रासाठी ब्लूप्रिंट तयार केलं होतं. माझं म्हणणं आहे हे ब्लूप्रिंट जे आहे ते पुन्हा बाहेर काढा आणि महाराष्ट्रापुढे ठेवा. महाराष्ट्राला एकदा एका सक्षम विरोधी पक्षाची गरज आहे. मला इतकंच वाटतं की परवाच्या मेळाव्यामध्ये शरद पवार आले नाहीत, मी समजू शकतो. पवारांचं आता वय झालंय, त्यांनी सुप्रियाला पाठवलं, मी समजू शकतो. पुन्हा त्यांना महत्वही मिळालं नसतं. ठाकरे फोकस होते. पण काँग्रेसचा एकही महत्वाचा म्हणजे मुणगेकर होते, पण मी मुणगेकरांना काही काँग्रेस नेता वगैरे मानत नाहीत. मुणगेकर सर हे बुद्धिमंत आहेत आणि कायम पुरोगामी चळवळी बरोबर राहिलेले आहेत. काँग्रेसचा एकही बडा नेता नाही. कसली भीती वाटते काँग्रेसला? काँग्रेसला ही भीती वाटते का की अमराठी मतं जातील? अमराठी मतं तुम्हाला मिळणारच नाहीये. तुम्हाला कोण मतं देत आहे? उत्तर भारतीय देत आहे. तुम्हाला मतं देतात मुंबईमध्ये मुसलमान, जे काय 25-30 काँग्रेसचे नगरसेवक निवडून येतात ते मुस्लिम मतांवर बहुसंख्य निवडून येतात. माझं म्हणणं आहे आज मराठी मुसलमान पूर्णपणे हा उद्धव ठाकरेंबरोबर आहे. विधानसभेला सुद्धा तो होता, लोकसभेला सुद्धा होता. जर मुंबईतली मराठी मतं आणि ही मुस्लिम मतं एक झाली तर मुंबईमध्ये जवळजवळ 45% मतं होतात.
बर. म्हणजे MMRDA रिजनचं मी सांगतोय, 36 जागा विधानसभेच्या. याच्यामध्ये जर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची मतं जर मोजली दोघांची मिळून, तर ही 30%च्या घरात जाते. 23 आणि 7 आणि 16% मुसलमान. हो. 46% झाले. भाजपला मागे टाकून पुढे जातात. माझा मुद्दा एवढा असा आहे की मुस्लिम मतं, एक चांगली गोष्ट त्या दिवशी राज ठाकरेंनी पण केली, उगाच मुसलमानांवर काय शेरे हाडले नाहीत. हो, हो. मुस्लिम या मुद्द्यावर काही दोघंही बोलले नाहीत. मला असं वाटतं त्यांच्यात बोलणं झालं असावं आणि ते विचारपूर्वक करू शकतात. ओके. आता भाजपवाले, आता मी निशिकांत दुबेचं स्टेटमेंट बघितलं की तुम्ही उत्तर भारतीयांना काय मारताय, मुसलमानांना मारा. कशाला मारा मुसलमानांना? नाही, एकूणच म्हणजे नेतेच नाही केवळ, म्हणजे मला त्या मुद्द्याकडे यायचंच होतं की उत्तर भारतीय मीडिया एक, म्हणजे त्यांना बहुतेक हा प्रश्नच कळलेला नाहीये. म्हणजे त्याला वेगळ्या पद्धतीने बघतायत की हा जणू भाषेला विरोध आहे. म्हणजे या सगळ्यामध्ये मराठी लोकांना हे शिकवलं जातंय की कसं तुम्ही दुसऱ्यांशी सहानुभूतीनं वागलं पाहिजे. तिकडे साऊथमध्ये सगळे बिनबोभाट विषय पार पडतात. आपल्याच वेळी नेमका हा मुद्दा काय येतो? उत्तर भारतीय पत्रकारांना हा विषय कळला नाही, त्यांना कळून घ्यायचा नाही. ते अत्यंत लबाड लोक आहे. मी IBN लोकमतचा संपादक असताना आमचं एक हिंदी चॅनल होता IBN 7. आशुतोष संपादक होता. या लोकांबरोबर मी कामं केलेली आहेत. जेव्हा गरज असते ना तेव्हा त्यांना आपण लागतो. मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये काही संपर्क करायचा असेल, कोणाची मुलाखत घ्या, तर आपण लागतो. एरवी ते मराठी माणसाला मोजत सुद्धा नाहीत. हा माझा अनुभव आहे. अत्यंत संकुचित माणसं आहेत. आणि मला धक्का याचा बसला, आशुतोष किंवा बाकीचे उत्तर भारतीय पत्रकार जाऊ दे, रवीश कुमार सुद्धा, अजित अंजुम सुद्धा, अभिसार शर्मा सुद्धा, एक सोहित मिश्रा आणि दुसरा काल अशोक कुमार पांडे जे काश्मीरचे आहेत त्यांनी लिहिलेलं आहे. पण बाकी हे सगळे स्वतःला पुरोगामी म्हणणारे, त्यांना मराठीचा प्रश्न समजू शकत नाही. त्यांना ती पण नाही, कारण रवीशचा दृष्टिकोन सुद्धा बिहारीचा आहे, UPचाच आहे. शेवटी आपल्या डबक्यातून बाहेरच नाही पडत कधी. म्हणजे आम्ही अमराठी माणसाच्या बाजूने आयुष्यभर बोललेलो आहोत. आम्ही मारहाण करता कामा नये असं बोललेलो आहोत. पण उद्या जर तुम्ही येऊन इथे धमक्या देणार असाल, समजा निशिकांत दुबे येऊन धमक्या देईल, कोणतरी टिनपाट उत्तर भारतीय नेता येऊन म्हणतो की आम्ही आता महापौर उत्तर भारतीय करू, तर हे आम्हाला चालणार नाही. मी सुद्धा सांगतो, आमची अहिंसा ही दुबळ्याची अहिंसा नाही. आम्हाला अरे कराल तर आम्ही कार्य करणार. आम्ही कुणालाही मारणार नाही, पण आम्ही मारणाऱ्याचा हात धरणार, हे लक्षात घ्या. तुम्हाला जे वाटतं ना आम्ही गांधीजींचं नाव घेतो म्हणजे आम्ही गाल पुढे करू, असं आम्ही काही करणार नाही. गांधींबरोबर आम्ही आंबेडकरांचंही नाव घेतो, हे लक्षात घ्या, आणि भगतसिंगांचंही नाव घेतो. मुंबईत येऊन जर कुणी वाह्यातपणा करणार असेल, दमदाटी करणार असेल, तर मनसैनिक बाजूला ठेवा, शिवसैनिक बाजूला ठेवा. हा निखिल वागळे सुद्धा मराठी माणसाचं संरक्षण करण्यासाठी रस्त्यावर उतरेल, हे मी सांगतो. याचं कारण खूप गुंडगिरी आपण बघितली, उत्तर भारतीयांची, गुजरातीयांची. अरे तुम्ही गुजराती सोसायटीमध्ये आम्हाला मटण शिजवू देत नाही, तुमचं मासे करू देत नाही, हा तर आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे. तुम्ही समजता काय गुजरात आहे का? तुम्ही मालाड वगैरे सोसायटीमध्ये जा, बोरिवलीला जा, तिकडे अंधेरीचे पुढे तर गुजरातच झालाय. गुजराती माणसाची दादागिरी उत्तर भारतीय, आम्ही सौजन्याने वागतो. मराठी माणूस कोणाशीवर सक्ती केली का? नाही. आम्ही प्रेमाने बोलतो, हिंदी सुद्धा बोलतो. टॅक्सीवाला हिंदी असेल तर हिंदी बोलतो. मला माझी बायको सांगते तू का हिंदी बोलतोस, तू मराठीत बोलायला पाहिजे. बरोबर आहे, मराठीतच बोलायला पाहिजे. पण आम्ही सौजन्याने बोलतो, आम्ही प्रेमाने बोलतो, कारण आम्हाला साने गुरुजी माहिती आहे. आम्ही आंतर भारतीचं तत्व मानतो. आमचा हिंदीला विरोध नाही, आमचा कोणत्याही भाषेला विरोध नाही, आमचा जबरदस्तीला, सक्तीला, दादागिरीला विरोध आहे. तुम्ही जर दादागिरी करण्यासाठी हात पुढे कराल तर आम्ही तो हात रोखू. याविषयी काही मनामध्ये शंका बाळगू नका. आम्ही मराठी लोक जे आहोत ते सहनशील आहोत, पण जर आमच्यावर अन्याय झाला तर आम्ही अन्यायाविरुद्ध आवाज करणारच. आता या वादामध्ये ज्या उत्तर भारतीय लोकांना मारहाण झाली त्याच्याबद्दल फार तावातावानं काही पत्रकार उत्तर भारतातले बोलत आहेत. पण तिकडे जी कावड यात्रा निघते आणि त्याच्यामध्ये पण बरेच काही वेगवेगळे प्रकार होत असतात. जशी आपली शांततेनं इतकी वारी निघते तसं काही तिकडे निघत नाही. तिकडे धर्माच्या नावाखाली सगळा उन्माद आणि उच्छाद असतो. पण तिथं त्या कावड यात्रेकरूंनी मुसलमान लोकांना काही टार्गेट केलं तिथल्या, त्याच्याबद्दल कुणी बोलत नाही. ती मारहाण त्यांना दिसत नाहीये आणि आपल्याला इथं डोस जे आहेत ते पाजले जातात. त्यामुळे हा फरक त्याच्यातला आहेच ना. कावड यात्रेला एवढी प्रसिद्धी देतात,
कावड यात्रेमध्ये अनेकदा वाह्यातपणा होतो, हिंसाचार होतो, ते दडपून ठेवतात. माझं म्हणणं आहे हे हिंदी पत्रकार म्हणजे वारीला कधी प्रसिद्धी मिळायला पाहिजे. तू होतास एबीपी मध्ये, मी होतो IBN मध्ये, झी 24 तास. आपण सगळ्यांनी मिळून वारी प्रोजेक्ट करायला सुरुवात केली एक झाली आता 20 वर्षापूर्वी. आणि त्यांना असं महत्व पटवून द्यायला हा म्हणजे ते अजूनही कव्हर करत नाहीत वारीचं महत्व. त्यांना काय वारी मागचा विचार त्यांना कळत नाही. मला असं वाटतं की सर्व हिंदी लोक जे आहेत, माझा हिंदी पेपर होता ना हमारा महानगर, सर्व हिंदी लोक वाईट नाही आहेत. हिंदी जनतेमध्ये सुद्धा पुरोगामी विचार आहे, प्रतिगामी विचार आहे. हिंदी साहित्यात सुद्धा आहे, हिंदी पत्रकारितेमध्ये सुद्धा आहे. पण माझं दुःख हे आहे की हिंदीमधले जे पुरोगामी लोक आहेत ते मराठी माणसाच्या बाजूने उभे राहिले नाहीत. एक सोहित मिश्रा उभा राहिला, एक अशोक कुमार पांडे उभा राहिला. तुम्ही राहा ना, आम्ही काय म्हणतोय ते लक्षात घ्या ना. दक्षिणेचे लोक काय म्हणतात ते लक्षात घ्या. आम्ही हिंदीचा द्वेष करत नाही, आम्ही सर्व भाषांवर प्रेम करतो, पण तुमची दादागिरी चालू देणार नाही. नेत्यांबद्दल आपण बोलत असतो, पण हे थोडं पत्रकारितेमध्ये काय होतंय, आतल्या गोष्टी काय आहेत हे तुम्हाला कळावं म्हणून थोडं सविस्तरपणे आम्ही या मुद्द्यावरती बोललो. कारण पत्रकारितेमध्ये सुद्धा अशा पद्धतीनं म्हणजे एरवी विशाल दृष्टिकोन दाखवणारे लोक अशा मुद्द्यावरती कसे अरे आचार आणि विचारात तफावत असतेच ना. मुंबईमध्ये हिंदी पत्रकार किती दादागिरी करतात. हे नुसते ते काय बूम ठेवायला सुद्धा, नेत्यांच्या समोर बूम ठेवायला, ज्याला बाळासाहेब ठाकरे दांडू म्हणायचे, ते ठेवायला सुद्धा हिंदी पत्रकार दादागिरी करतात. शेवटी मराठी पत्रकारांना एकत्र येऊन सांगावं लागलं की पहिल्यांदा मराठी बोलावं लागेल. किती दादागिरी करतात हिंदी पत्रकार, हिंदी पोलीस अधिकारी, हिंदी IAS अधिकारी, यांचं सगळी एक गँग आहे मुंबईमध्ये. आणि ते मिळून सगळे उपद्व्याप करत असतात आणि वाटेल ते उपद्व्याप सुद्धा करतात. आता मी जास्त बोलत नाही आज, एवढंच पुरे. पण मी हिंदी भाषिकांना सांगू शकतो आम्ही प्रेमळ आहोत. आम्ही सगळ्यांना सामावून घेतलंय मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये. तेव्हा आमच्या प्रेमाचा गैरफायदा घेऊ नका. पण मी आता शेवटाकडे येताना या मुलाखतीच्या या संपूर्ण वादामध्ये सातत्यानं एक चर्चा झाली, ती म्हणजे महाराष्ट्र धर्माची. महाराष्ट्र धर्म जो आहे तो काय आहे नेमका, आपण आपल्या संस्कृतीबद्दल, कारण भाषा शेवटी काय या सगळ्या संस्कृतीशी, सगळ्या संस्कारांशी जोडली गेलेली आहे. आता देवेंद्र फडणवीस हे त्यांचा एक नवीन कार्यक्रम घेऊन येत आहेत. काल त्याचा एक पहिला एपिसोड पण पार पडला, महाराष्ट्र धर्म. तर हे कुठंतरी काउंटर करण्यासाठी आहे का, की केवळ तुमच्या हातात नाहीये महाराष्ट्र धर्म, आमच्याही हातात आहे म्हणून वगैरे? हे बघ, देवेंद्र फडणवीस आता वेडेपिसे झाले, कारण मराठीच्या मुद्द्यावर त्यांना माघार घ्यावी लागली. आता काय करतायत, महाराष्ट्र धर्म तर काल चालू केलं पॉडकास्ट. आधी त्यांनी जाहीर केलं की अभिजात मराठीचा दिवस ऑक्टोबरमध्ये साजरा करण्यात येईल म्हणून. माहितीये ना, सरकारने जाहीर केलं 2-4 दिवसापूर्वी. ऑक्टोबरचा दिवस अजून जाहीर केला नाही, पण ऑक्टोबरमध्ये निर्णय झाला तो दिवस, अभिजात मराठीचा दिवस असणार तो. तर आता यांना आठवण आली अभिजात मराठीची. आता यांना आठवण आली की अभिजात मराठीचा दर्जा आम्ही दिला वगैरे वगैरे. कधी मराठीकडे यांनी धुंकून, भाजप हा मराठी माणसाचा पक्ष कधी नव्हता. भाजप हा मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये अमराठी लोकांचाच पक्ष होता. आता काल ते महाराष्ट्र धर्म सुरू केलं, आमचंच नाव पळवलं. महाराष्ट्र धर्म ही कन्सेप्ट जुनी आहे, पण आम्ही ती निर्भय मनुष्य आंदोलनात वापरत होतो. मी, विश्वंभर चौधरी, असीम सरोदे. महाराष्ट्र धर्म ही जी विचारसरणी आहे, मी मगाशी सांगितलं ही काय आहे. शिवाजी महाराजांपासून ते बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत हा सगळा विचार आहे, सर्व समावेशक आहे. सर्व धर्मीय, सर्व जातीय, सर्व पंथीय, स्त्री पुरुष आणि इतर जे काय LGBTQ या सगळ्यांचा समावेश या महाराष्ट्र धर्मात आहे. काल महाराष्ट्र धर्म नावाचा पॉडकास्ट चालू केला. मला दुःख होतं, खरंच दुःख होतं. मी तुला सांगतो, फडणवीसना मी मोजतच नाही. फडणवीस एकदम राजकारणामध्ये वाया गेलेला माणूस आहे. पण मोरे सर, सदानंद मोरे सर, आम्हाला आदर आहे मोरे सरांबरोबर होता, म्हणजे कालपर्यंत तरी होता. काल मला लाज वाटली सदानंद मोरे सरांची. याचं कारण ते फडणवीसना साहेब साहेब म्हणत होते. अरे मोरे सर इतके विद्वान आहेत. मोरे सरांचे सर्व पॉडकास्ट मी ऐकतो. मी त्यांना अलीकडेच सांगितलं होतं, मोरे सरांच्या पुस्तकाचा मी प्रकाशक आहे. उजळल्या दिशा नावाचं त्यांचं जे नाटक आहे ते अक्षर प्रकाशनने छापलं होतं. मोरे सरांचे माझे खूप चांगले संबंध आहेत. मी अनेक त्यांच्या मुलाखती घेतल्या IBN लोकमतमध्ये. ते भाजप विरोधी होते. त्यांनी पटेलांवर जी मुलाखत दिली ती ऐकायला पाहिजे, युट्यूबवर आहे. किंवा त्यांनी इतर ज्या मुलाखती दिल्या ते सर्व पुरोगामी विचाराचं समर्थन करणारे होता. पण मोरे सर इतके बदलले, म्हणजे आधी ते उद्धव ठाकरेंच्या सरकारात पण होते,
त्याच्यानंतर या सरकारमध्ये सुद्धा आहेत. तेव्हाही आश्चर्य वाटलं होतं. पण त्यांच्या एका जवळच्या माणसाने मला सांगितलं, नाही नाही, मोरे सर आत राहून चांगलं काम करतायत, किमान गोडसेवाद्यांना आत येऊ देत नाहीत वगैरे. हे सगळं खोटं असतं. पण कालची लाचारी पराकुटी, मोरे सर मी तुम्हाला खरंच सांगतो, मला काल लाज वाटली. तुमच्याविषयी आम्हाला इतके दिवस आदर होता, तुम्ही ज्ञानी आहात. काल तर तुम्ही तुकाराम महाराजांचा सुद्धा अपमान केला. तुकाराम महाराज कधी सत्तेपुढे झुकले नाहीत. हे सत्तेपुढे झुकले. आणि महाराष्ट्र धर्म म्हणून हे जे फडणवीस बोलत होते, हे अजिबात फडणवीसचं ज्ञान नाही. मी सांगतो, फडणवीस काय अभ्यासक आहेत का महाराष्ट्र धर्माचे, महाराष्ट्राच्या इतिहासाचे, महाराष्ट्राच्या परंपरेचे? कधी ऐकलंय का फडणवीस याविषयी बोलताना? हे सगळं, माझा तर हा आरोप आहे, हे सगळं जे फडणवीस काल बोलत होते ते मोरे सरांनीच दिलं असणार. माझा असा संशयच आहे. कारण हे ज्ञान मोरे सरांचं आहे, हा विषय मोरे सरांचा आहे. बरोबर. आणि मोरे सर मुलाखत घेते. मोरे सर, मी तुम्हाला सरळ सांगतो, मुलाखत घेणं हे तुमचं काम नाही. तुम्ही मुलाखत द्या. फार वाईट मुलाखत, प्रश्न पण नीट विचारत नव्हते. म्हणजे बळजबरीने कोणीतरी बसवलंय असं वाटत होतं मोरे सरांना. मोरे सर, तुमचा अपमान आम्ही सहन करू शकत नाही. लाज वाटते. कृपया असं करू नका, कृपया असं करू नका. हवं तर सरकारमधून बाहेर पडा. याच्यावर काय देतं तुम्हाला सरकार? गाडी देतं, काय पगार देत असेल, व्हॉट एव्हर, त्या गोष्टी महत्वाच्या नाही. तुमची विश्वासार्हता महत्वाची आहे. मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या विचारवंतांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे. हिटलरला सुद्धा मदत करणारे खूप विचारवंत होते, संगीतकार होते, लेखक होते. काय झालं त्यांचं शेवटी? जेव्हा इतिहास तुम्हाला सांगतो की तुम्ही हुकुमशाही विरुद्ध उभं राहायला पाहिजे, तुम्ही फॅसिझम विरुद्ध उभं राहायला पाहिजे, तेव्हा विचारवंत जर फॅसिझमच्या बाजूने उभे राहिले तर त्या विचारवंताची काहीही किंमत राहत नाही. ती लाचारी आहे, ती साटुगिरी आहे. महाराष्ट्रातल्या विचारवंतांना मोरे सरांचं वागणं हा इशारा आहे. कृपया असं वागू नका. कारण हे भाजपवाले केवळ हिंदुत्व आणतील असं नाही, ते महाराष्ट्र धर्म सुद्धा संपवतील, हे लक्षात घ्या. मला खरंच वाटतं कालचा जो पॉडकास्ट आहे ना, हा भयंकर धोकादायक आहे, भयंकर अपमानास्पद आहे. म्हणजे फडणवीसांचं मला काहीच वाटत नाही. ते काय म्हणतात, सत्ताकांक्षी आहेत, बुभुक्षित आहेत. सत्ताकांक्षी पण नाही, ते बुभुक्षित आहेत. ते वाटेल ते करून. आणि मोरे सर समोर बसून, आणि मोरे सर तुम्ही मला लाभलात किंवा काय म्हणाल ते, असं काहीतरी म्हणाल ना, एक वाक्य, मला सापडला, तुमच्यासारखा माणूस मला सापडला. सापडला म्हणजे कुठून सापडला, काय चाललंय काय? म्हणजे मी तुला सांगतो की शरद पवारांच्या काळात सुद्धा शरद पवारांनी अशा विद्वानांची काळजी घेतली होती. किंवा त्याआधी राजकारणी असं करतातच, म्हणजे त्यांना लागतातच ना साहित्य संस्कृती मंडळ. यशवंतरावांनी केलं, ही यशवंतरावांची परंपरा आहे. पण कधीही यदी फडके सर शरद पवारांपुढे लाचार झाले मला एकही उदाहरण आठवत नाही. उलट विद्वानाचं हे काम आहे की सत्ताधाऱ्यांना कटू जे आहे ते सांगायचं. ते यदी फडके सरांनी केलं. अगदी. ते इतर जे त्यांच्या काळामध्ये जे लोक होते, रावसाहेब कसबे वगैरे सुद्धा, मी साहित्य संस्कृती मंडळाचा मेंबर होतो विलासरावांच्या वेळेला, तेव्हा पुष्पा भावे होत्या, स्पष्टपणे बोलायच्या. दिसलंच होतं. विचारवंताचं हेच काम आहे ना. आम्हाला काही नको आहे. विचारवंत लेखक पत्रकार यांचं हे काम आहे ना, स्पष्ट बोलणं. समाज हे म्हणतोय, समाजाची गरज आहे सांगणं हे काम आहे. नाहीतर राजकारण्यांना हे ऐकवणार कोण? कोण ऐकवणार? हो ऐकायची सवय लागल्यानंतर निर्णय चुकीचे नाहीत का होणार? म्हणजे मला लोक म्हणतात तुम्ही स्पष्ट बोलता हो. हे लोकांना स्पष्ट बोललेलं या राजकारण्यांना आवडत नाही. आवडतं की नाही हा त्यांचा प्रश्न आहे. बोलणं, स्पष्ट बोलणं, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन, आविष्कार स्वातंत्र्य हा आमचा मुद्दा आहे. एवढ्यासाठीच तर आपण आहोत ना खरं सांगायला. पत्रकारितेत कशाला आहोत? खरं सांगायला आहे. तेव्हा जर राजाला सांगायची वेळ आली की राजा तू नागडा आहेस, तर आम्ही सांगणार, तुम्ही काही म्हणा. तर या निमित्तानं मराठी, ठाकरे बंधू आणि महाराष्ट्र धर्म या सगळ्याची चर्चा आपण केलेली आहे. जसं सरांनी सांगितलं की ठाकरे बंधू एकत्रित येणं ही महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातली इच्छा आहे आणि विरोधी पक्ष म्हणून जी एक स्पेस उपलब्ध आहे ती स्पेस त्यांनी खरं तर घेण्यासाठीची ही संधी सोडली नाही पाहिजे. त्याच्यामध्ये भाजप काय करू शकतं याच्याबद्दल पण सर सविस्तरपणे बोललेले आहेत. पण बघूयात आता 5 जुलैच्या या कार्यक्रमानंतर ही सगळी एकीकरणाची गाडी जी आहे ती कुठल्या दिशेनं सरकतीये. पण या संपूर्ण घटनेतले हे जे काही वेगवेगळे कंगोरे होते ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठीचा हा प्रयत्न होता. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली? तुमच्या काही सूचना? प्रशांत, थांबण्याआधी मला एक गोष्ट तुला सांगायची आहे. म्हणजे तुझं अभिनंदन करायचं आहे याचं कारण या सगळ्या प्रतिकूल वातावरणामध्ये तुझ्यासारखा माणूस मध्ये एबीपी माझाची नोकरी सोडून हे सगळं युट्यूब चॅनल वगैरे करतोय, याला खूप हिंमत लागते. याच्यामध्ये मला माहिती आहे आर्थिक चटका सुद्धा बसू शकतो.
तेव्हा मला हे स्वतःहून सर्व प्रेक्षकांना सांगायचं आहे की प्रशांत कदमचं हे जे यूट्यूब चॅनल आहे त्याला मदत मी म्हणणार नाही, पण त्याला पाठिंबा द्या. त्यांनी आपल्या चॅनलवर अनेक मार्ग दाखवलेले आहेत तुम्हाला मदत करण्याचे. हो. त्याचा पुरस्कार करा, कारण सत्य बोलणारे लोक कमी होत आहेत. निखिल वागळे आता 66 वर्षाचा झाला, म्हातारा झाला, पण ही तरुण माणसं काम करतायत. हा आहे, सोहित मिश्रा आहे, इतर लोक आहेत. यांना मदत करणं, पाठिंबा देणं आवश्यक आहे. लोकशाही टिकवण्याचं ते काम आहे. सॉरी, मध्येच तुला थांबवलं. चांगल्या पत्रकारितेला चांगल्या पाठिंब्याची पण गरज असते, कारण शेवटी तो विचार जो आहे तो दृढपणे मांडण्यासाठी तशी स्वतंत्रता, मोकळीक जी आहे ती तुमच्या जनतेच्या पाठिंब्याशिवाय उपलब्ध होऊ शकत नाही. कारण मला मागे मी नोकरी सोडल्यानंतर एकानं खूप चांगलं विधान सांगितलेलं होतं की म्हणजे तू नोकरी सोडली याचा अर्थ तू आता जनतेचा पत्रकार झालेला आहे. एक्झॅक्टली, बरोबर आहे. अगदी नेमकं बोलला. मालकांचा राहिलेला नाहीये, तू आता जनतेचा पत्रकार आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. त्यामुळे ती जनता जी आहे ती कायम आपल्या सोबत राहील. याच आशेवरती आता आपण इथं थांबूयात. तुमच्या सूचना, कमेंट्स नक्की कळवा आणि नव्या विषयासह, नव्या मुद्द्यासह पुन्हा एकदा